मागची गाडी येते येऊ द्या बोकांडी. चल ग संगे जाधव हिरो माहिती आहे का रोड इथं गेले की सुळवी होम्स तर भावांनो चला 2.5 ते 3 किलोचं इथून गेलेलो आम्ही. जाधव आता नाही धुरळा काय उडवत चाललं शुभ्या काय काय तर आहे. इथे कुत्रे इथेच असते ते खाली. तर भावांनो चला आपण आहे आता वारजे चौकात. तुम्हाला कसं दिसतंय माहित नाहीये. काकू सारखा काकू अगं बाई दुसरी काकू. आज शनिवार आहे हो. भांडणं खाना मारी तुझ्या आईच्या गावात भाई. इथं वारजेत कधी पण या तुम्ही. एवढी गर्दी भेटते ना. घर सोडल्यापासून काय काय काम केलं काय सांगायचं पाहुणं तुम्हाला. इथनं आपण एकटंच आहे. आपल्याला हांडेवाडी चौकात जॉईन करणार आहे सिद्धांत, शुभू आणि रोहित सर. जाधव तर हे फ्लायओव्हरचं काम चालू आहे. त्यामुळे आता 2 महिने इकडचे जड वाहने सगळी बंद आहेत. रोड खूप सारे रोड म्हणजे चेंज केलेत, डायरेक्शन चेंज केलेत. त्यामुळे जर तुम्ही पुण्यात येत असाल तर ह्याची काळजी नक्की घ्या. भाई मरणाचं ट्रॅफिक झालं इथं. एवढूसा रोड आहे बघा ना. इथं एवढूसा छोटा रोड आहे. ह्याच्यात मोठमोठ्या गाड्या टाकतात. काय बोलायचं आता. आणि तिकडं तर भरपूर पॅक आहे बरं का. जे मेन हायवे आहे ना हांडेवाडी खडी मशीन चौक खडे मशीन चौकमध्ये जे एवढं पॅक आहे. इकडं पण पॅक आहे बघा समोर पॅक आहे. त्यामुळं आपल्याला स्कूलच्या रस्त्याने जायला लागणार आहे. आमच्या गावाकडं ना म्हशांच्या पुढे आहेत बघा. म्हशा पुढे आहेत. म्हशांची नावं लय भारी असतात. कमळी, संगी, रंगी. बघा रस्ते रंगे चल बाई चल तुरु चल जरा. जाधव येणार आता. हे कुठं थांबलेत ते बघायचं. कुठं थांबल्या जाधव ग माझा जाधव कुठं आहे. आणि सिद्ध्या पण इथंच थांबलाय वाटतं कुठंतरी. कुठं थांबलाय सिद्ध्या. सिद्ध्या कुठं थांबलाय श्री. जाधव दिसलेले आहेत. जाधव हिरो आईच्या गावात बा. तिथे सिद्ध्या पण आलाय. सिद्ध्या पुढे थांबू. पुढे आलाय बसा की. आता या सिद्ध्याला मी देवाच्या उरळीला बोलवलेलं. या माकडाने एक्झिट पर्यंत आणलंय. त्याला म्हणलेलं मी माग या. तुला माहित आहे का रोड. इथं गेले की सुळवी होम्स हे नमुनाच आहे आयुष्यात. तर आता आपण इथं आलोय शुभम सरांना घ्यायला. सगळ्यांना गोळा करत चाललो भाई. सगळे इकडं तिकडं फक्त जाधव साहेब फक्त जागेवर होते. माकडा तुला आणायला तिकडं आलोय फक्त. कशाला मी आलो होतो की माग. मग तेच तुला म्हणत होतो माग ये. भाई स्प्लेंडर लॉर्ड स्प्लेंडर विषय संपलाय. पुरं भाई ब्रेक पुरं माई चल. एक नंबर फील आहे भाई. फील रायडिंगचा फील आहे. तर आता ही गाडी इथं लावायची. ही गाडी शुभमच्या दारात लावायची. आणि गाडी बंद पडेल. अगं बाई कधी यायचा शुभम. तर आता आपण लागलोय मेन रस्त्याला. यो जेजुरी ते सासवडला रस्ता जातो आणि समोर आहे तो दिवे घाट आहे. दिवे
काहीतरी घाट क्रॉस करून आपल्याला लेफ्टला जायचं आहे. नाही त्यांनी अलाइनमेंट हलतात. दिसताय ना तुम्ही? तुम्ही लोक दिसताय का? खाली घेतो असं घेतलं पाहिजे. आणि इथं बहुतेक तिकीट आहे, काय माहित किती आहे. 20 रुपये हाय करे तो. आणि आता आपण आलेलो आहे ऑफ रोडिंग साठी. ये यो जरा वरतीपर्यंत असाच रस्ता आहे, थोडासा खराबच रस्ता आहे वरतीपर्यंत. पण जर लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा इथं खालीच गाड्या लावलेल्या. हो इथं गाड्या लावलेल्या, इथं गाडी इथं गाड्या लावून आम्ही चालत गेलेलो. पण आज आपण तसं नाही करायचं, आपण डायरेक्ट गाडी वर न्यायची आहे. कारण आपलं जे जॅकेट आहे ते 2.5 किलोचं जॅकेट आहे, 2.5 ते 3 किलोचं. इथून गेलेलो आम्ही, माहित आहे सँड्या मी आबा. हा तो हा गड आहे. पण रस्ता लय कच्चा आहे, गाडी जर चांगली असेल तर घेऊन यावर. वाव वाव. नाहीतर लॉर्ड स्प्लेंडर तर बेस्टच आहे भाई, बेस्ट ते बेस्ट आहे. अरे ओ साहेबा टर्न कुठं आहे रे? टर्न बाप रे बाप. मजाच घ्या. काय लडाख झक मारते लडाख. अरे ह्याच्यापेक्षा कठीण आहेत बाबा लडाख. अरे हा आहे रे, आत्ता बनल्यात. पण काय काय रस्ते लय भारी आहेत. आणि लडाख रोडसाठी नाही चाललो, माकडा व्ह्यूज डोंगर ह्याच्यासाठी चाललोय. अगं बाई माझी का बाई सोनू गे बाई. आता नाही धुरळा काय उडवत चाललंय शुभ्या. वो वाव काय किती सुंदर आहे. सुंदरच्या नादात बाहेर दोघं डोंगणाव आपटल. आणि फायनली आपण येऊन पोचलेलो आहे मल्हारगडला. मल्हारगड, सोनोरी किल्ले, तरुणगड अशी 3 नावं आहेत या गडाला. इची बाबा. अरे म्हणजे खूपच हे झालंय जरा, खूप म्हणजे. आणि जुना आहे पण ह्यो सगळ्यात म्हणजे शेवटचा बांधलेला गड आहे. हा मराठ्यांनी हे दिवे घाट आहे ना त्याच्यावर पहाडणीसाठी बांधलेला गड आहे. पण हेच पहिला ही वाला शेवटचा. अरे पण बाकीकडे जरा लक्ष तरी आहे, इकडं नाही आहे एवढं. आणि आपण आता जो चाललोय तो चोर दरवाजात आत चाललोय. मेन दरवाजा पुढे आहे तिकडं. हा चलो फायनली आपण येऊन पोचलेलो आहे. गाडी चला आता भेटूया पुढच्या व्ह्यू मध्ये. हो तिथं कुठं लावता? इथं लावूया ना का नको? गर्दी तर नसते. तर भावांनो पोचलेलो आहे आपण गडावर. आणि सुरुवात केली आपण गड चढण्यासाठी. आणि सगळा जर उशीर झाला असेल का नाही ह्या माकडामुळे झालाय. जाऊन थांबलंय कुठल्या कोपऱ्याला, त्याला म्हणतोय माग य माग य माग य, काय ऐकणं झालंय. आणि पोलिसाच्या मागं जाऊन थांबलं येणं. तिथं पोलीस ट्रॅफिक पोलीसवाले होते त्याच्या मागं येऊन थांबले. नाही लायसन आहे की त्याच्याकडं सगळं आपल्याकडे म्हणून आपण लायसन आहे तरी पण पोलिसाच्या मागं थांबलं येणं. मला विचारावं म्हणून. आणि मागणं कसं करतोय माहितीये का? बघा असं हे बाई पाय दुखायला. हा पाय दुखायला लागले. अरे तरणा बांड माणूस तू, पाय दुखायला लागले तुझे. तर हे किल्ल्याचं मागची साईड आहे. हा चोर दरवाजा आहे. आणि गणेश दरवाजा ह्याच्या पुढे आहे तिकडं चोर दरवाजा. तर इथून जायचं आहे आपण. चलो
वा वा वा, भारी ना. तू पहिल्यांदा आला ना तिथे? हा मला वाटलं पहिल्यांदा. मी दुसऱ्यांदा, जाधव दुसऱ्यांदा, शुभम पहिल्यांदा. एवढ्या जवळ राहत असून पहिल्यांदा का? विहीर आहे, पाण्याचा एक थेंब पण नाही. पावसाळ्यात भरत असेल आहे ना? हा पक्का पावसाळ्यात भरत असेल. इथून आलो आपण, इथून चोर दरवाजा आहे, इथं विहीर आहे, इथं भगवा. तिथे पळपळती व्हिडिओ काढला होता. इथं नाही, तो दुसऱ्याकडचा व्हिडिओ. तिथं पुढे पण पाण्याचं टाक आहे पुढं. कोणी नाही आहे गडावर, आम्ही चौघच आहे फक्त. यस हो, इथून पुरंदर दिसतो. आता दिसणार नाही, तुम्हाला दिसणार नाही. आणि आम्ही व्हिडिओ काहीतरी लग्न वग्न असेल. जाओ चाहे मम्मी. चलो पुढं जाऊया. तर इथूनच असं समोर आलं तर इथे एक पाण्याचं टाक आहे. आणि आता आपण चाललो इकडे राईट बाजूने पुढे. इकडे हे असेल ना, काय त्याला म्हणतात? अरे हा गड ना, हा गड फक्त पहाडणीसाठी केलेला गड आहे. म्हणजे सगळीकडे पुढे जाऊ. इथे ते हे ठेवलं सरडे तर असतात. आणि हे ढेसाळ पण आहे बरं का. म्हणजे हे एकदम शेगडचं कसलं शेगडचं, म्हणजे पडतच चाललंय. हा गड दिवे घाटच्या फक्त दिवे घाटावर फक्त लक्ष, इकडे दिवे घाटावर फक्त लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला गड होता. पण गडाची अवस्था थोडीशी कठीणच आहे. त्याच म्हणून अजून थोडं मोठं असेल या. होय, हे बघ ना, हे सगळं पडलंच आहे. गेले मधला पाट आहे. पडलंच, सगळंच पडलंय. सावकाश. मंदिर तिथं महादेवाचं मंदिर आहे. होय, पण या गाड्याचं एकच आहे, दरवाजा हाय तसा आहे. म्हणजे जुना दरवाजा, हा जुना दरवाजा जसाच्या तसाच आहे. आपण आधी वरचं बघूया आणि मग खाली जाऊ. शेकोटीला वाटतं कोणतं. होय, इथं येतच असतील की आता काय गावात. इथं लोक कॅम्पिंग पण करतात. पण बघ ना, पुण्याच्या एवढ्या जवळ असून गड इथं लोक नाही येत. सगळेच हालतात बाबा दगड. बरं भाई, तिकडं उतरायला नाही. अरे कोणतं बघ पण की इथं चढायला पण नाही, तिकडं उतरायला पण नाही. चला, इथून आहे का चढायला? काय इथून खाली तिथून वर पाय बघितलं का पायरी? इझी आहे ना. ये बरं जाऊन. दगड तर बघा ना, ऑलमोस्ट फक्त ठेवलेत. वाटतं त्यावेळेचे दगड येतोय. ठेवलेत फक्त की दगड. नंतरचं काम आहे. हे नंतरचं काम आहे का? इथून आता खाली जायचंय. इथं मेन दरवाजा. हा कुठं अजून आहे का? पाल नाही, सरळ असेल. पाल आहे पुढं. अर्धा काय बोलताय? बापरे, लपून बसले असेल. बघा हा सगळ्यात जसाच्या तसा दरवाजा आहे हा. म्हणजे जुना. होय, हा का? हा नाही, तोच आहे, जुनाच दरवाजा आहे. इची बोल झाला माझा. येणारे नाही, येणारे नाही. हे आमचा इला काय हे बोरचं पाणी नाही, कॉर्पोरेशनचं पाणी आहे. हे सगळं बोलणार आहो का? हो माणूस आहे जाधव. तर आता आपण महादरवाजा जवळ आहे इथे. आणि आता आपण वर जाऊ. त्याच्या आधी फक्त इकडे एक
फेरफटका मारून येऊ का? जायचं आता आज जाऊन येऊ का? तिकडून पण आहे रोड. चला मग आज जाऊ. चलो शुभू लेट्स गो. चले किल्ल्याचं फक्त आहे ना ऐका साईड साईड असं मग इथे रोड आहे परत असं. मग चला आता घुसलोय तर चला असं उलट होईल ना आपल्याला मग चला परत तिकडे जाऊ. चला. पण बघ ना मेन हेच राहिलंय फक्त गडाचं आहे का? दरवाजे हा दरवाजे आणि मंदिर महाराजांची मूर्ती बसवली आता तिकडे. तेच की बाकी सगळं म्हणजे जरा अवघड परिस्थितीच आहे. भाई विषय इथं तर नको बाबा जायचं असेल तर प्रॉपर उडी मारा. प्लॅन नका करू आहे का ना भाई? कंटेंट तरी मिळेल. व्हिडिओ बनवा. होय सिद्ध केलं चालतंय. मना का मी तर कृष्ण नाही. चला चलो लेट्स गो. तर हा किल्ला 1757 मध्ये पेशवा सरदार भैरवराव पानसे ह्यांनी बांधला आहे. आणि ह्या किल्ल्याचा एकच हे आहे उद्देश की इथून दिवे घाट आहे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला होता. पण हे किल्ला एवढा भारी आहे पण इथं लोक येत नाहीत. काय नाही तो बघ किल्ल्याचा पाठच आहे का? होय मग पाठच असणार ना किल्ल्याचा. मग काय म्हणजे एवढंच आहे की इथं जेवढी लोक येतील. हो दगड टावरच्या शेजारी. हो 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 किल्ल्याचाच भाग आहे. हो नाही नाही किल्ल्याचाच भाग असणार काहीतरी. बघ असं सेम असं चिटकलेलं दगड. म्हणजे एवढं तर आहे बोलणं म्हणजे एवढं तर कन्फर्म आहे जेवढी लोक इथे येतील तेवढे पैसे गोळा होतील आणि मग ह्या किल्ल्याचं थोडं तरी काम चालू होईल असं मला वाटतंय. कारण किल्ल्याचे बुरुज तर सगळे म्हणजे तुटलेच आहेत. ऑलमोस्ट सगळे तुटलेत. इथून आहे खाली जायला. काय नमस्कार मंडळी. आताच माझा मित्र खाली गेलेला आहे. तर इथून मी जे बोलत होतो की पुढे जाऊन समोर किती बडबड लावले बे. आपण इथून आलो तू चाल खाले येतो ना. आल्या नाही शहाणपणा तुझं एक भाई. बरं तुम्हाला काय बोलायचं? तर मी तुम्हाला जे बोलत होतो लास्ट टाइम मी आणि सँडीनी पळत पळत व्हिडिओ काढलेला तो इथूनच रस्ता आहे असं जाधव बोलतात. व्हिडिओ आला. येस पण भगवा झेंडा नाही आता तिथे. पण भारी आहे तिथं भगवा झेंडा उभा होता आणि आम्ही इथून पळत गेलेलो. असं तिथून नाही तिथून नाही तिथनं गेलेलो. इथनंच की इथनच पळत. भारी आलेला खूप व्हिडिओ तिथून काढला तुम्ही? इथं ना तू बघतो का जरा. किल्ला मोठाच मोठा. किल्ला मोठा तरी हाय बघ पण चांगल्या अवस्थेत नाही. किल्ला खरंच मोठा आहे. हा चांगल्या अवस्थेत नाही आहे फक्त. आता ही लोक पुढनं घोरपड बघायचा प्रयत्न करायला लागलेत. हाताला काढू सुटले. डेंजर आणते सद्दू. डेरिंग आहे बाई. डेरिंग आहे डेरिंग का बाई? डेरिंग खपळतात देवाची ओळी आहे हांडेवाडी. डेरिंग आहे बाई. कोण कोण आहे इथं? देवाची ओळी हांडेवाडी. आणि तू कोंडवा मोहम्मदवाडी खाणार आपण खाणार. चला जाऊ दे. नाही हा ना नगोडी उचायला बिचारी छोटी आहे. छोटं पिल्लू आहे तिथं पण तिचे मम्मी आली ना आपली. मम्मी आणि जर पप्पा आले तिचे असं ते असं पडतो तर असला मुस काढलं का नाही ते दोघं. सगळ्यात आधी म्हणून हे पिल्लू दिसतंय यांच्यात. हा सिद्धांत भाऊ कांबळे हे पिल्लू ह्याला मारा. इसको छोडो इसको पकडो. ह्याला भाजून खाऊ आपण. चला हो जगू द्या तिला. काय असलं की तिला नाही. तुम्ही नेताल पण तुमचं डेंजर काम आहे. बाई खाल्लं पाहिजे. तुमचं काम डेंजर आहे. तुम्ही नेताल पण भाजून खायला. मला एक सांगा. हा बंद करा एक मिनिट. आपले माणसं असे पळू शकणार नाही होय. लागल्यावर. मार तिला जाऊ दे म्हणतोय पण ती म्हणत असेल जाऊ दे माणसं बिचारे दोन होय पायाचे. पण तशी नाही म्हणणार ती. जाऊ दे माणसं बिचारी. आता म्हणली असेल जाऊ दे दोन पायाचे. ती म्हणली असेल थांब आज का नाश्ते का तो इंतजाम हो गया है मम्मा. मैंने 4 लोग उधर जाते हुए देखा है. इतना बड़ा मांस दिखा मम्मा मैंने. बहुत बड़ा मांस. गोरपड भाई सुट्टी दे ना. दो भी आगे. हा ना. वाह भाई इतना बड़ा मांस था. आता इथं लिहिलंय राजवाडा अवशेष आणि खूप सुंदर अशी महाराजांची प्रतिमा आहे. हा ना खूपच भारी आहे. हे नवीनच आहे ना? नवीनच केलंय ना? आत्ता केलंय ना चालू होतं मागच्या महिन्यात. काम का?
काय काय तर काय तर आहे. इथं कसला आवाज आलाय बाई, काम झालंय सिद्धेचं. इथं खंडोबाचं मंदिर आहे, हे खंडोबाचं मंदिर आहे आणि हे महादेवाचं मंदिर आहे. खंडोबा मंदिर, महादेवाचं मंदिर, दोन्ही दरवाजाला लॉक आहे. हा दोनों तो एक ही होईना. लॉक आहे ना दरवाजाला, तर हो जोडणारच की, काय विषय आहे का बाई. हर हर महादेव शंभो. अशी करायची अशी ठिकाणी. थांबा आता, थांबा, राहू द्या. तर हा दुसरं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. आणि इथं आपल्याला पाप्या भाई दिसलाय. पाप्या भाई, पाप्या भाई साठी जेवण नाही आहे. पाप्या भाई बोले तो किंग, किंग ऑफ द पाप्या भाई. पाप्या भाई सोबत आलेला आहे. आणि महादेवाचं मंदिर आहे. मंदिर उघडं आहे, तर आज जाऊया दर्शन घेऊया. एक्स्ट्रीमली सॉरी की माझ्याकडे काही नाही. सॉरी 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 म्हणतोय ना. चला, नाही दिसणार हे, नाही दिसणार ह्याच्यात, नाही दिसणार. दर्शन झालेलं आहे, दर्शन झालेलं आहे, गड बघून पण झालाय. आता निघूया वापस. म्हणजे मॅक्सिमम तुम्ही जर अर्धा तास जरी काढून आले सांगा. आणि येताना प्लीज, येताना खंडोबाचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, येताना बिस्किट वगैरे असं पाणी वगैरे काहीतरी घेऊन या, की त्याला काहीतरी होईल. कोणाला होईल? तर कुत्र्याला, इथे एक कुत्रं आहे, इथंच असतं ते. खाली पण जात असेल, पण जर सोबत जर तुम्ही बिस्किट पाणी काय असेल, बिस्किट तर येत असाल तर बिस्किट घेऊन या, की त्याला थोडंसं खायला पण होईल. तर हे म्हणजे गडाचे आता हे एक्झॅक्टली काय आहे ते नाही सांगता येणार, पण काय कशाचं तर अवशेष आहे, कारण हे सगळं पडलंय. हे नक्की काय आहे ते सांगता नाही येणार. तुम्ही म्हणले मंदिरच्या बाहेर जाऊन काय सांगतो. होय सांगतो, एक मिनटं. हे बघा ना, कारण इथं मला तरी असं वाटतंय, म्हणजे हे मेनच असेल ना हे दरबार टाईप किंवा असं काहीतरी बसण्यासाठी, सभेसाठी. कारण इथं म्हणजे विकट अवस्थेतच अवशेष राहिलेत फक्त. हो का, इथं पण असं काहीतरी एक्झॅक्टली माहित नाही की काय आहे. कारण कसं आहे, मी म्हणजे जर माहीतच नसेल तर न सांगितलेलंच बरं आहे ना. उगाच काय तर बाबा, उगाच ते नसायचं. इथून आपण आलेलो, इथून असं गेलेलो, आता इथून जायचंय. ते मगाशी आपण जे तुम्हाला विहीर दाखवले, टाका, पाण्याचं टाकं, ते पाण्याचं टाकं आहे हे इथे. इकडून गेलो ना. हो, आपण तिकडून पूर्ण फिरून गेलेलो असं. आता आपण इथून चाललोय सरळ चोर दरवाजा जवळच आलो एकदम. म्हणजे अर्धा तास मॅक्स खूप झाला फिरायला गड पूर्ण. आता गाड्या घेऊ, खाली जाऊन थोडासा नाश्ता करू आणि मग पुढे जाऊ. सोनोरीचा किल्ला ह्याला का म्हणतात, कारण जे हे गाव आहे पुढचं, हे सगळं हे सोनोरी गाव आहे म्हणून. सोनेरी नाही आहे, सोनोरी आहे ती. तर हा ब्लॉग जर तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि असेच चांगले चांगले ठिकाणं. एक मिनिट चल की नाही, फोटो काढा म्हणतो. ओके, अशीच चांगली चांगली ठिकाणं, राईड्स माझ्यासोबत करालच तुम्ही, ही माझी पूर्ण गॅरंटी. बोर होणार नाही माझ्या चॅनलवरनी, ही माझी गॅरंटी. तुम्ही सबस्क्राईब करा, तुमच्या फॅमिलीला शेअर करा, फ्रेंड्सला शेअर करा. एंटरटेनमेंट भरपूर राहील, माहिती पण भरपूर मिळेल. पण माझ्या स्टाईलनं कसं आहे, मला असं पुस्तकी बोलणं येत नाही बाई. जे आहे ते मी ओपनली बोलतो, पुस्तकी बोलणं माझं नसतं. ज्या भाषेत, ज्या लँग्वेजमध्ये मला सांगता येईल त्या लँग्वेजमध्ये, त्या भाषेत तुम्हाला मी सांगेल, माझ्या पद्धतीने सांगेल. कारण कसं आहे, पुस्तकी काय तर रटून येणार कुठून. तर म्हणण्याचा उद्देश एवढंच आहे, मनापासून मनाने जुडू. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट प्रवासात. आणि हां, नेक्स्ट व्लॉग माहीत नाही मला काय असणार आहे, पण ट्राय करू काहीतरी, आपण राईडच करू. आणि हो, तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. तोपर्यंत काळजी घ्या, नीट राहा, हसत राहा, सुखाचे राहा, फिरा, काम करा. सॅटर्डे संडे बोंबलत फिरा, बाकीचा वेळ काम करा, पण काम करून आपले स्वप्न पूर्ण करा. सांगा की जाधव, एकदा सांगा की किस्सा. मी सांगतो. मी हा, एक
एकदा चालता हो. जा जा तू जा माकडा